श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तो तारक भवारणी सुधारसामचे श्रवणी पूर्ण केला दातारा। शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी एका श्रोते एक चित्ते। इल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते। क्वचित काळ ते स्थानी श्रीगुरु होते गौप्योनी प्रकट झाले मनोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगमा असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। रोपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तिची जाण पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तमा परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य मनोनी राहिले श्रीगुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते। शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी। ऐसे प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची असंगा प्रयागुनही असे चांगा संगमस्थान मनोहर। अमरापूर मनिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे थोरी। अमरेश्वर सनिंधानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणे प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची दाना। प्रयागी करता माग स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा। उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नामे ऐका ब्रह्महत्या पापे जाती। औदुंबर सनिंदेसी 3 तीर्थे परियेसी एकानंतर एकाधिकेसी तीर्थे असती मनोहर। कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळूनी सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची। साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू कौप्य होऊन अगोचरू राहिले गुरु त्या स्थानी। भक्तजन तारणार्थ हुनार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ पनोनी प्रकट झाले। असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा। त्या ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक प्रतिव्रत शिरोमणी। सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने। त्या विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेशी शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी। ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने। वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षसी नेले विप्रे भक्तीने। भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य। भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघते तयवेळी। त्या विप्राची गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले। त्या वेलाचे मूळ श्री गुरुमूर्ती छेदती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी। विप्रवनिता तयवेळी दुःख करती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसा देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी। आमचा ग्रास छेदोनी कैसी टाकून दिला भूमीवरी। ऐसे परी ती नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण। म्हणे श्रियसी तयवेळी जे जे होणार जया गाडी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान। पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपुनची भोगणे पुढल्यावरी काय बोल। आपुले दैव असताऊनही पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवनापरी बोल सांगे। बोल ठेविती यतीश्वरासी आपले आर्जव न विचारसी ग्रास हरितला मनासी अविद्यासागरी बुडवणे। तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिला आमुते। तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला त्यावेळी। काढिता वेळ मुळासी लादला कुंभ निधानीसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात। म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे दिले निदान लादले आम्हासी। नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी। जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तयवेळी परियेसा। श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी।
ऐसे परितया द्विजासी सांगे श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लादून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य अरे सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुमच्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्य हरण अष्टदशोध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.